बानू आणि खंडेरायांचा विवाह आज संपन्न होतोय। तर सध्या खंडेराया माझ्या बरोबर आहेत। जय मल्हार। जय मल्हार। आणि खूप छान तुम्ही दिसताय देवा। हा गेटअप अगदी खंडू गावडा आणि आता पुन्हा एकदा जय मल्हार अवतारलेत। सो खूप खूप शुभेच्छा आधी तुम्हाला। धन्यवाद आर्या। लोकांना खंडू गावडा खरंच लोकांनी भरभरून प्रेम दिलं। त्या म्हातारा बाबावर खूप प्रेम केलं। खंडू गावडा लोकांना अगदी आवडला। आता 12 वर्ष सरलेली आहेत। वचन पूर्ततेसाठी आता खंडेराय सज्ज झालेले आहेत। बाणेशी त्यांचा आता विवाह होणार आहे। आणि हे करताना अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे खंडेरायांची आवडती गोष्ट ती म्हणजे त्यांचा अश्व, त्यांचा घोडा। माझे आतापर्यंत जे काही घोडे आता झाले ते पांढरे शुभ्र घोडे झाले। त्याच्यामध्ये जे तुम्ही टायटल सॉन्गला बघता तो सारंगा होता, लक्ष्मी आहे, सारंगा आहे, लक्ष्मी आहे आणि ही आमची दुसरी एक लक्ष्मी आहे। आणि ही छोटी लक्ष्मी आहे, हिला सुद्धा तुम्ही आता बघितलं असेल की खूप प्रेम दिसतंय लक्ष्मीवर। खूप अगदी घोडा चालवताना नाही काय की घोड्याला तुम्हाला कंट्रोल करायला लागतो आणि मातीवर घोडा खूप चांगल्याने चालतो। समजा टार रोड असेल किंवा कॉन्क्रीट असेल तर घोड्याला ग्रिप घेता येत नाही, कारण घोड्याचे जे नाल असतात हॉर्शू ते लोखंडाचे बनवलेले असतात आणि त्यामुळे ते ग्रिप तिकडे घेऊ शकत नाही। पण जे जमिनीवर म्हणजे मातीवर घोडदौड जो काही प्रकार आहे ना तो काही औरच आहे। एवढा आनंद असतो ना, मी कधी आमच्या सेटवर गेलो आणि घोडा आलेला असेल ना तर सगळे अक्षरशः कधी मी गाडीचा दरवाजा लावला सुद्धा मी विसरतो। पहिले जाऊन घोडा माझा ताब्यात घेतो आणि घोडदौड चालू असते आमची। हे मी प्रेम बघते या लक्ष्मीचं तुझ्यावरचं। नाही तुम्हाला माहितीच असेल की कुठलीही गोष्ट जी आहे आपल्या गाड्यासुद्धा हॉर्स पॉवरनीच ओळखल्या जातात। ती ही हॉर्स पॉवर आहे। एक घोडा म्हणजे अक्षरशः ताकदीचं एक असं सिम्बॉल आहे। बरं, रिअल लाईफमध्ये पण तुला हॉर्स रायडिंग आवडते? अरे भरपूर आवडतं। कुठे घोडा दिसला आणि सकाळी घोडा दिसणं हे म्हणजे खूप भाग्याचं असतं। तो एक शुभ संकेत असतो आणि मला बऱ्याच वेळा माझ्या मनातला असा पांढरा शुभ्र घोडा बऱ्याच वेळा मला आमच्या फिल्म सिटीच्याच वाटेवर कुठेतरी दिसतो वगैरे। काही घोडे ओळखीचे असतात वगैरे, कारण घोडासुद्धा वासावर माणसाला ओळखतो। त्यामुळे ते सुद्धा माझ्या गाडीच्या काचेवरून अगदी तोंड वगैरे आतमध्ये टाकतात वगैरे। मग त्यांना बिस्किट मला खायला घालायला लागतं, मग ते खुश होतात। शेजारीच महाराणा प्रतापचं सुद्धा आमच्या इथे शूट चालू असतं, त्यामुळे तिकडे ऋषिराज पुडू आहे जो आर्टिस्ट महाराणा प्रताप करतो तो सुद्धा त्याचा घोडा घेऊन येतो वगैरे आणि आमची घोडदौड चालू असते वगैरे। फार कमी आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये फार कमी आर्टिस्टना हॉर्स रायडिंग येतं आणि मला खूप बरं वाटतं की त्याच्यापैकी मी एक आहे। मी आता ऑन लोकेशनवर पाहिलं की घोड्यावरूनच तुझ्या आणि बानूच्या लग्नाची वरात निघालेली। किती छान वाटलं। हा अनुभव फार वेगळा आहे। तसा हा अनुभव मी आमच्या माळसाईच्या विवाहामध्ये सुद्धा तो अनुभव बघितला आहे। कारण खंडेराय जे आहेत त्यांचं वाहन अश्व, त्यामुळे त्यांची जी काही मिरवणूक असणार आहे ती थाटामाटात असणार आहे, वरात थाटामाटात असणार आहे आणि त्यांचा थाट म्हणजे पहिले घोडा। त्यामुळे आता जे काही बाण्याकडे जातोय ते घोड्यावरूनच जातोय। त्याच्यामध्ये सुद्धा खंडेराय असे घोडदौड करत त्यांचं खडगं घेऊन येतात, त्यामुळे बरेचसे लोक मला म्हणतात की आमच्या अंगावर अक्षरशः शहारा येतो की काय ते देवत्व रूप कसं आहे। मी एवढंच म्हणेन की ते मी नाही, ते स्वतः खंडेरायांनी घडून आणलेलं आहे। त्यामुळे घोड्यावर बसणं आणि ह्या सर्व गोष्टी करणं खूप बरं वाटतं। नक्कीच देवा, थँक्यू सो मच आणि पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। असंच भरभरून प्रेम देत जा, स्वतःला जपा, व्यसनांपासून दूर राहा आणि व्यायाम करा। धन्यवाद। थँक्यू सो मच। कॅमेरा पर्सन फैजानसह आर्या इले, राजश्री मराठी।